ब्रेकमध्ये थेट जाऊया आपण सांगोल्यामध्ये पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सूनबाई राणी पाटील विजयी झाले। ट्रॅक्टरवरनं विशाल आपल्याला काय अपडेट देत आहेत पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याबद्दलचे अपडेट न्यूज 18 मराठीवर आपण बघताय। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांचा विजय उत्सव जो तो बघायला मिळतोय। सुनेच्या विजयानंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर झाले, कारण विधानसभेच्या निवडणुकीत शहाजी बापूंना पराभव पत्करावा लागला। त्यामुळे या विजयानंतर निश्चितच असं वाटतं की राणी पाटील यांच्या विजयानंतर त्यांच्या सुनेचा विजय झालाय। काय झाडी काय डोंगर, असंच खरं तर शहाजी पाटील आता या क्षणाला भावना व्यक्त करत असणार। गुलाल उधळत खरं तर यावेळी हा सगळा आनंद उत्सव सगळ्या परिवाराबरोबर ते साजरा करताना दिसत आहेत। त्यांची सून राणी पाटील हिचा विजय झालेला आहे। सध्या तरी स्वबळाच्या एवढे जागा त्यांनी जिंकली। भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या एवढे चित्र स्पष्ट दिसून येतं। या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथं काम करते। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिते पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल, चित्र तर वेगळं दिसायला लागलं। आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य, त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतो, यावर तुम्हीच ठरवा, मी ठरवण्यापेक्षा। उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार 6000 मतांनी विजयी होत आहेत आमच्या घरातले। यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात। त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललेली दिसते बऱ्याच। आता खरं तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांची, राष्ट्रवादी अजितदादा म्हणजे आता सुमित्रा बहिणी, यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केलं। विधानसभेला अचानक किंमत दोनदा त्यांना चुकवायला गेलं, नगरपालिका असंच राहणार आहे। कारण तुम्ही, माझं मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्यांनी सुधारावं। आणि पुष्पबातमी आपण पाहतोय, राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आता हे विजयी झालेले आहेत। आपल्याला ट्रॅक्टरवरनं अपडेट देत आहेत विशाल। चला जाणून घेऊयात की नेमकं आणखीन काय घडतंय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका गट आणि गट यामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुतण्याचा अखेर विजय झालेला आहे। यांचे पुतणे जे त्यांनी जोरदार लीड घेतलेला होता, म्हणजेच विवेक वळसे पाटील यांनी 2967 मतांनी हा विजय जो तो मिळवलेला आहे आणि त्यांनी घेतलेला लीड हा शेवटपर्यंत समोरचा विरोधी पक्षाचा उमेदवार तोडू शकला नाही। पुणे मनसर इथली दृश्य आपण बघतोय। यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि एकूणच या यशामध्ये खास करून जुन्नर आंबेगावबद्दल जर बोलायचं झालं तर अर्थातच दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ला त्यांनी राखलेला आहे। ज्याच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध शाखा अधिक, त्याची ताकद मोठी असं काय म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने आता पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा दिसून येतोय। घराणेशाहीचा तुमच्यावर आरोप झाला होता, मात्र या निवडणुकीत तुम्ही चांगल्यापैकी यश संपादन केले। घराणेशाहीच्या आरोपाला मी याआधीच उत्तर दिलेलं आहे, त्यावर सतत बोलत राहणं मला योग्य वाटत नाही। कुठल्याही प्रकारची घराणेशाही या ठिकाणी नाही। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी संधी देताना उलट या सगळ्या मंडळी आज जे आरोप करतायत यांना बाकीच्यांपेक्षा किंवा घरच्यांपेक्षा लवकर आणि चांगली संधी त्या ठिकाणी दिली होती, परंतु त्यांना त्या संधीचं त्या ठिकाणी त्यांची इच्छापूर्ती झाली नाही किंवा त्यांची हावरटपणा जास्त असल्यामुळं ते जास्त त्यांनी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यांना इतक्या संधी दिल्याच्यानंतर त्यांनी घराणेशाहीवर बोलावं ते मला काही योग्य वाटत नाही, बरोबर वाटत नाही। आणि हा विजय मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मतदारांना, कार्यकर्त्यांना साहेबांच्या विकासाला आणि अजितदादांच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये माजी सहकारमध्ये दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष सहभागी झाले नाही, त्यांनी प्रचार केला नाही। असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंबेगाव तालुक्यात चांगले यश मिळाले। पंचायत समितीच्या 10 पैकी 8 जागा मिळाल्यात, तर जिल्हा परिषदच्या 5 पैकी 3 जागा मिळाल्यात। साहेबांच्या विकास कामांमुळेच हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्यक्ष सहभागी होण्याचा विषय नव्हता, कारण सभा घ्यायला, रॅली करायला परवानगी नव्हती आणि अशा परिस्थितीत साहेब दुसऱ्या वेगळ्या मार्गाने प्रचार करतील
म्हणजे जसं पत्रकं वाटणं कार्यकर्ते घरोघरी भेटणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं. हे याचा प्रचार साहेब पुढे थेट जाऊया आपण पुण्याच्या जुन्नरमध्ये. इथं देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळतं. आपल्याला विशाल ट्रॅक्टरवरनं अपडेट देत आहेत. बिलकुल जुन्नर मधला अपडेट आपण जाणून घेऊया. जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीचा एकूण निकाल, न्यूज 18 मराठीवर आपण अपडेट बघताय. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या देवराम लांडेंनी एकच जल्लोष केलाय. लंगोट घालून लांडेंनी जल्लोष केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय. मृगा आपण पाहतोय कशा प्रकारे त्यांनी हा जल्लोष केलेला आहे. कार्यकर्ते नाचतायत आणि थेट लंगोट घालून एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून ते आपला विजय साजरा करतायत. आपण पाहू शकतोय कशा प्रकारे फक्त लंगोट घालून ते आनंद साजरा करतायत, झेंडे नाचवतायत आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांचे सुद्धा अजितदादांचा बॅनर घेऊन ते इथं नाचतायत, जल्लोष साजरा करतायत. विशाल, जणू काही लंगोट विजय असल्याचंच खरं तर हे उमेदवार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात असं आपण म्हणूयात. म्हणजे कुस्तीच्या फडामध्ये मांडी ठोकून, शड्डू ठोकून उभं राहणारा जो ज्या पद्धतीने पैलवान असतो त्या प्रकारे या विजयानंतरचा पेहराव त्यांनी केलेला आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय की आता मी असा सडा उभा आहे, कुठलीही परिस्थिती आली तर हँडल करायला तयार आहे, अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी अवतार केलेला आहे. देवराम शेठ, तुम्ही आदिवासी वादळ जे आहे ते तुमच्या म्हणजे सुनबाई विजयी झाल्या, काय सांगा? विजय तसं मला खरं तर समाधान नाही वाटत. खरं तर समोरच्यांचा डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होता, परंतु दादाच्या निर्णयाने आम्ही प्रचारच्या दिवशी दादा गेले त्या दिवशी आमच्या गाड्यांची भोंगी उतरून आम्ही प्रचार बंद केला आणि हा बिगर प्रचाराचा विजय आहे. त्याच्यामुळं माझी अपेक्षा प्रमाणे विजय झाला नाही. माझी अपेक्षा अशी होती की तिन्ही उमेदवारांचा डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होता. तुम्ही निकालाचं आधीच सांगितलं होतं की विरोधकांनी मागचं दार शोधून ठेवावं,